नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर अशी होती माझ्या दिवसाची सुरुवात. मी सर्वप्रथम उंबराला लेपन करून घेतलं. नंतर दारातली रांगोळी काढून घेतली. रांगोळी काय काढायची याचा विचार करता करताच मला अचानक लक्ष्मीची पावलं काढायला सुचली आणि ती काढून पण झाली. बघा किती सुंदर दिसत आहेत. मार्गशीर्षचा गुरुवार असल्यामुळे लक्ष्मी देवीला आवाहन करण्यासाठी मी एक कलश भरला. त्यामध्ये सुपारी, नारळ टाकलं. 5 विड्याची पानं लावून त्याला हळदी कुंकू लावून घेतलं. त्यावर एक डिश ठेवली आणि डिशवर पणती ठेवून ती पेटवून घेतली. तर दाराची पूजा करून घेतली. माझ्याकडे एक सुंदर अशी छोटीशी उरळी आहे. ती उरळी छान फुलांनी सजवून घेतली. दिवा अगरबत्ती झाली. मग उंबऱ्यातली रांगोळी काढायला घेतली. उंबऱ्यातली सुंदर अशी नाजूक रांगोळी काढून झाल्यानंतर घराचं मुख्य प्रवेशद्वार किती सुंदर दिसतंय ना. एकदम प्रसन्न आणि छान वाटत होतं. नंतर मी पूजेची मांडणी करायला घेतली. एका चौरंगावर तांदूळ घेऊन त्यावर अष्टदल कमळ काढून घेतलं. त्यावर कापडी कमळ ठेवून त्याच्यावर कलश ठेवला. कलशामध्ये 1 रुपया सुपारी ठेवली. कलशाला हळदी कुंकवाची 5 बोटं लावून घेतली. नंतर त्याला वस्त्र घातलं. त्यानंतर त्यामध्ये पत्री आणि विड्याची 5 पानं ठेवून नारळ ठेवून त्या नारळाला पूर्ण सजवून घेतलं. आणि जोपर्यंत माझ्या मनासारखी देवी सजली नाही तोपर्यंत मी दागिने काढत होती, घालत होती. इतका वेळ लागला मला ही देवी सजवायला. मला जवळजवळ 1 ते सव्वा तास लागला ही देवी सजवायला. पण बघा बरं, देवीचं किती सुंदर रूप केलं आहे मी. आज मी देवीचं तुळजाभवानी देवीचं रूप बनवलं आहे. कसं झालं आहे देवीचं रूप. त्यानंतर पूजेमध्ये मी गणपती, गणेश, शंख असं सगळं पुसून घेतलं. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णु